कसे आहात सगळे? मजेत ना? तर मजेतच असायला पाहिजे। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आज आहे आपल्या स्वामींचा प्रकट दिन, त्यामुळे आम्ही चाललो आहे स्वामींचं दर्शन घेण्यासाठी पळसदरीच्या मठामध्ये। तर बघा खूप गर्दी आहे मठामध्ये। आज प्रकट दिन असल्यामुळे सगळे भक्त स्वामींचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत। आणि हो, तुमच्या माहितीसाठी सांगते, आपल्या चॅनलचा फर्स्ट व्लॉग हा मागच्या वर्षीच्या प्रकट दिनाचा फर्स्ट व्लॉग होता। त्याच दिवशी मी व्लॉगिंगला सुरुवात केली होती। फर्स्ट व्लॉग जो होता तो प्रकट दिनाच्या दिवसापासून सुरुवात केलेली होती आणि स्वामींच्या आशीर्वादाने 1 वर्षातच आपलं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे। त्यासाठी स्वामींचे खूप खूप आभार। बघा आता मठात पोहोचलेलो आहे आम्ही। खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे बघा, खूप छान फुलांची रांगोळी काढलेली आहे दादांच्या समाधीजवळ। चला आता दर्शनाच्या रांगेकडे जाऊया। दर्शनाच्या रांगेकडे गेलो आणि समोरच इकडे खूप सुंदर स्वामींची मूर्ती ठेवलेली होती आणि त्याच्या समोरच पूजा मांडलेली होती, होम हवन केलेलं होतं। पूजेचं जे डेकोरेशन आहे ना, वेगवेगळ्या तांदळांचं कलरचे तांदूळ होते आणि त्यांचं डेकोरेशन केलेलं होतं। खूप सुंदर दिसत होतं, खूपच भारी, एकदम मस्तच। चला आता मेन आपण मठामध्ये आलेलो आहे। आता मी कॅमेरा देते श्रेयाकडे। श्रेया याच्या पुढचं शूट करेल आणि तुम्हाला पुढची माहिती श्रेया देईल। कवितेत पाडगावकरांनी अशा काही शब्दांच्या रचना केलेल्या आहेत की आपण जे दृश्य रोजच बघतो खरं तर। संध्याकाळी सूर्यास्तानंतर आकाशात दिसणारे रंग, उगवणाऱ्या चांदण्या, दिसणारा सुंदर कवटाचा हिरवागार पट्टा, अशा कितीतरी गोष्टी। पण जेव्हा त्या पाडगावकरांच्या कवितेत नमस्कार। श्रीकृष्ण आपल्या वासुदेव सुख निर्माण करतो आणि आपल्या गोकुळाला धुवून काढतो। राधा तोच नाही तर आता आपण दर्शनासाठी गाभाऱ्यात पोहोचलो आहे। बघा किती सुंदर सजवलं आहे स्वामींचं गाभार। इतकं सुंदर लाइटिंग आणि फुलांनी सजवलं आहे। दर्शन घेऊन एकदम प्रसन्न वाटते आजच्या दिवशी। तुम्ही बघूच शकता की गाभारं किती सुंदर दिसत आहे आणि आपलं जे पूर्ण स्वामींचं मठच आहे तेच खूप छान सजवलेलं आहे आजच्या दिवशी। तसं तर मठामध्ये खूप प्रसन्नच वाटतं, पण आज अति प्रसन्न वाटतंय कारण की आज खूप छान डेकोरेशन केलं आहे आणि आज स्पेशल डे आहे। आज मठामध्ये प्रचंड गर्दी आहे कारण आज स्वामींचा प्रकट दिन म्हटल्यावर सगळे भक्त स्वामींच्या चरणी येतील त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी। आज स्वामींचा प्रकट दिन आहे आणि मठात आलोच आहे, तर चला महाप्रसाद पण घेऊया आणि बघूया महाप्रसादात काय काय आहे। पुरी, छोल्याची भाजी, डाळ भात आणि पापड, गुलाबजामुन असा बेत आहे आजचा। स्वामी सर्व समर्थांचा प्रसाद गेला या सर्वांनी। त्याच्या इथलं वातावरण बघा, मस्त हवा सुटली, छान मस्त हवा सुटली। खूप सुंदर दर्शन झालेलं आहे। चला आता घरी जाऊया। गाईज आजच्या ब्लॉगसाठी एवढंच। तुम्ही माहिती तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आम्ही माहिती तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ।